आणि याविषयी आपल्याबरोबर अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव आहेत, त्याचबरोबर आपले कोल्हापूरचे प्रतिनिधी प्रताप नाईक सुद्धा आहेत, ज्यांनी कर्नाटकच्या सगळ्या निवडणुका कव्हर केल्या होत्या आणि कर्नाटकच्या राजकारणावर ते लक्ष ठेवून असतात। सुरुवातीला प्रशांतकडे जाऊया। प्रशांत, पवईतल्या रेनेसन्स हॉटेलमध्ये भाजपचे 3 बंडखोर आमदार असल्याचं उघड होतंय किंवा याबाबत सध्या चर्चा आहे। काय अधिक माहिती मिळतेय मुंबईतल्या घडामोडींबाबत? नक्कीच मुंबईच्या रेनेसन्स हॉटेल म्हणून आहे, जे पवईला आहे आणि पवई लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या अगदी समोर मोठं पंचतारांकित हॉटेल आहे आणि याच हॉटेलमध्ये हे आमदार असल्याचं कळतंय आणि आमदार त्यामुळे पूर्ण या ठिकाणी मीडियाकर्मी असतील किंवा आतमध्ये जे हॉटेलचे जे सुरक्षा रक्षक आहेत ते कोणालाही आतमध्ये सोडत नाहीये। एकदम सुरक्षा चोख बाळगली जात आहे। आतमध्ये काय होत आहे, कोणाला कोण भेटत आहे याचा थांगपत्ता बाहेर लागू दिला जात नाहीये। तर हे जे आमदार आहेत या आमदारांना भेटायला बीजेपीचे काही नेते आहेत ते येऊन गेल्याचं कळतंय, मात्र त्याला दुजोरा मिळत नाहीये। तर ह्यामध्ये जे अपक्ष आमदार आहेत आणि बीजेपीचे आमदार आहेत, बीजेपीचे लोक या आमदारांना येऊन भेटत आहेत, म्हणजेच कुठेतरी जे सत्ता पालट करण्याचं पूर्णपणे नियोजन सुरू आहे आणि एक बेरजेचं राजकारण या ठिकाणी घडताना दिसत आहे आपल्याला। निश्चित धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीबद्दल।